पुणे येथील पिंपरी मिलिटरी डेअरी फार्मच्या विशाल मैदानावर महाराष्ट्राचा 58वा वार्षिक निरंकारी संत समागम उत्साहात सुरू आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या 3 दिवसीय संत समागमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देश-विदेशातून लाखोंच्या संख्येनं भाविक भक्तगण व प्रभुप्रेमी सज्जनांनी सहभाग घेतला आहे. संत समागमाच्या 3ही दिवसांमध्ये दुपारी 2:30 ते रात्री 9 या वेळेत सत्संगाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात विविध संत महात्मा आपले विचार व्यक्त करत असून समर्पित संगीतकार भक्तिरसाची उधळण देखील करत आहेत. यामध्ये सर्वच वयोगटातील विविध भाषा बोलणाऱ्या श्रद्धाळू भाविकांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे संत समागमाचा मुख्य विषय विस्तार अनंताच्या दिशेने या विषयावर आधारित लघु बाल कवी संमेलनाचं आयोजनही सत्संग कार्यक्रमाच्या दरम्यान करण्यात आलं, ज्यामध्ये 6 बालकांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांच्या माध्यमातून आपल्या कविता सादर केल्या, ज्याचं श्रोत्यांनी तोंड भरून कौतुक केलं. संत समागमासाठी उपस्थित भाविकांसाठी आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, कॅन्टीन, प्याऊ, पार्किंग, स्वच्छता आणि इतर मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून लंगर देखील सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे. समागम मैदानावर निरंकारी मिशनचा इतिहास उलगडणारी प्रदर्शनी व लहान मुलांवर संस्कार घडवणारी बाल प्रदर्शनी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या पावन सानिध्यात आयोजित केलेल्या या संत समागमात उपस्थित श्रद्धाळू भक्तगण सद्गुरू माताजींचं दिव्य दर्शन आणि प्रवचनांचा लाभ घेत आहेत.